बसायचं ती बसू नका, पण अंतरवाली ही 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा. स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं. 25 जानेवारी चलो अंतरवाली. इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आत्तापर्यंत ताकद दाखवली. कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही आहे. कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते ते चेहरे तुम्हाला दिसणार नाही आहेत. कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं ही होता. त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं. मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं. दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायच्या. आपलं गाव आपणच बैठक घ्यायची. माझं गाव माझी जबाबदारी. या पद्धतीनं मराठा सेवकानं राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आहे आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची. आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं. आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम, पत्रिका छापायचे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं. मूळ वाटी दिल्यासारखं, तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, रिक्षा असन, ट्रक असन, टेम्पो असन, ट्रॅक्टर असल, पिकअप असल, टेम्पो असल, जे काय वाहन असन ते, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठ्याल्या 25 जानेवारी 2025ला सगळे वाहनं आपले अंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा ही हात जोडून विनंती आहे सगळ्या 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्यारा वेळेला या जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूससुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आहे. आणि इथं 25 जानेवारीला हे आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. ज्याला बसायचं त्याने मनानं बसा, ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका, बंधन नाही आहे. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग, गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हे रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार. त्याच्यामुळं सरकारला आता माझी शेवटची एक विनंती, 25 जानेवारी 2025च्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी ह्यो गरीब मराठा समाज सरकारला भारी मारणार. तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार. आम्हाला खवळून घेऊ नका, आमच्या शब्दावर पाय देऊ नका. ही देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला आणि अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आकस द्वेष असेल तर सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आत्तापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात. आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली, मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो.